लंबोदराय नमः. ओम चैतन्य तेजसे नमः. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी राजाय नमः लिहायला विसरू नका. आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. त्यास आपण भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपणच ठरवायचे. प्रेम हे जगाचे सौंदर्य आहे. इतराशी प्रेमाने वागणे ही आपल्या आत्म्याची सजीवता आहे. हे दर्शवते आयुष्य ही एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीत एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनवा. जीवनातील प्रत्येक क्षण एक अमूल्य रत्न आहे, तो जपून ठेवा. जगण्याचा दर्जा आपल्याला विचारांवर अवलंबून असतो, परिस्थितींवर नाही. व्हॉट्सअप असो किंवा आयुष्य, लोक फक्त स्टेटस बघतात. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. जाणीव. मित्रांनो, अशी एक कथा मी तुम्हाला ऐकवणार आहे. कथेचं नाव आहे जाणीव. पैसे पण नको ताई, पोरीला कॉलेजला सुट्टी लागली, मी तिला भेटायला गेले तर तुमची अडचण होईल. त्यापेक्षा तिलाच 8 दिवस इथे राहायला आणाल तर चालेल का, ते विचारायचं होतं. कमलाचा हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. नुकतीच आंघोळ झाल्याने थकवा आला होता. डोकं अगदी चालत नव्हतं. बहिणीशी बोलून काय ते ठरवू असा विचार करून बघू नंतर सांगते म्हणून त्यांनी संकट उद्यावर ढकललं. आंघोळ झाल्यावर मीनाताईंना कमलने हाताला धरून बेडरूममध्ये आणलं. केस विचारून बुजळा बांधून दिला. एवढ्या श्रमानेही मीनाताईला थकवा आला. त्या बेडवर आडव्या झाल्या. एरवीनंतर कमल खोलीचे पडदे ओढून घेऊन आपल्या कामाला जात असे, पण आज ती जरा जास्तच रेंगाळलेल्या हे लक्षात येऊन त्यांनी भुवई उंचावून तिला खुणावले. काय म्हणून विचारलं. ताई, एक विचारायचं होतं. मीनाताईचा चेहरा त्रासिक झाला. हे बघ, आत्ता सुट्टी बिट्टी हवी असेल तर मिळणार नाही. मला पूर्ण बरं वाटेपर्यंत काम करण्याची आपली बोली झाली आहे. त्याच वाक्यामध्येच तोडत कमल म्हणाली, नाही ताई, सुट्टी नको मला. मग पैसे हवे असतील तर तेही मिळणार नाही. पैसे पण नको ताई, पोरीला कॉलेजला सुट्टी लागली, मी तिला भेटायला गेले तर तुमची आठवण होईल. त्यापेक्षा तिलाच 8 दिवस इथे राहायला आणलं तर चालेल का, ते विचारायचं होतं. हा प्रश्न अगदी अनपेक्षित होता. नुकतीच आंघोळ झाल्याने थकवा आला होता. डोकं अगदी चालत नव्हतं. बहिणीशी बोलून काय ते ठरवू असा विचार करून बघू नंतर सांगते म्हणून त्यांनी संकट उद्यावर ढकललं आणि पायलगच पांघरून अंगावर ओढलं. पण झोपेने आज असहकारच फुरकला. कमलची मुलगी राहायला आली तर काय काय त्रास होऊ शकतो यावर त्या विचार करत राहिल्या. एक मुलगा अमेरिकेत आणि दुसरा मुलगा दिल्लीत स्थिरावलेल्यावर आणि यजमानांनी निधन झाल्या गेली कित्येक वर्ष त्या या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांना त्या एकटेपणाची हळूहळू सवय झाली होती. दुसरी व्यक्ती कधी काही कारणाने राहायला आली तर सोबत होण्याऐवजीच कटकट वाटे. 4 महिन्यापूर्वी हे अवघड आजारपण निघालं. मुलांना आपापले उद्योग सोडून इथे राहणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी कमलाला 24 तास कामावर ठेवले होतं. आजारपणामुळे चिडचिड झाल्याने मीनाताईची शुश्रूषा, जेवण खाणं कमल हस्तमुखाने करत होते. कमलच्या मुलीची कटकट तर होईलच, शिवाय कमल मुलीच्या तैनातीत राहून आपल्याकडे दुर्लक्ष करेल ही भीती होती. दुपारी गावातली बहीण आली तेव्हा कमलला भाजी आणायला पाठवून त्यांनी बहिणीकडे विषय काढला. बहिणीचं म्हणणं पडलं, हल्ली शहरात सगळ्यांना घरात
24 तास राबवून घ्यायला विनापाश मध्यमवर्गीय बाई हवी असते. मध्यम वयापर्यंत कोणी बाई विनापाश कशी राहणार? म्हणजेच त्या बिचाऱ्या परिस्थितीमुळे आपले पाश तोडूनच आपल्याकडे काम करणार ना. मग आपण त्यांची जाणीव ठेवून जमेल तशी त्यांना मदत करायला हवी. कमल परतल्यावर बहिणीने तिच्या मुलीची चौकशी केली. नवरा वारला तेव्हा ही मुलगी नंदा, तिचं नाव 6 महिन्याची होती. पोटापाण्यासाठी कमलाला घराबाहेर पडावं लागत. तेव्हा नंदाला तिने सुरुवातीला आपल्या आईकडे ठेवलं. नंतर शाळेत जायच्या वयाची झाल्यापासून नंदा कमलाच्या बहिणीकडे राहत होती. ताई, आम्हाला मायलेकींना एकत्र भेटायचं म्हटलं तर हक्काचं घर नाही. बहिणीची पण श्रीमंती काय वाया चालली नाही. आधीच पोरीला तिच्याकडे ठेवलं, आणखी मी कुठे तिथं जाऊन राहू? इथं कसं घर पण मोठं आहे, राहायला मीनाताई अन मी दोघीच. तेव्हा तरुण पोरीला ठेवायला भीती पण नाही, म्हणून विचारलं इथं आणू का म्हणून. तिच्या जेवणाचे पैसे हवेत तर माझ्या पगारातनं कापून घ्या. हे ऐकल्यावर बहिणीने तिला मुलीला आणण्याची परवानगी परस्पर देऊन टाकली. तू परवानगी दिलीस तिला तर आता तिचे पैसे किती कापायचे ते पण तूच सांग बाई. मीनाताईने म्हणलेला तशीच तिची बहीण अंगावर आली. तू तिचे पैसे कापणार ताई? अगं, तुझ्याकडे भक्कम पैसा आहे ज्याची तुझ्या मुलांना मुळीच गरज नाही, आणि तुला ज्या सेवेची गरज आहे ती करायला मुलापाशी सवड नाही. कमलाला तुझ्या पैशाची गरज आहे आणि तुला तिच्या सेवेची. तिला कायदा न दाखवता माणुसकीचे वागलीस तर ती तुझ्याशी तशीच वागेल. तिला जेवढी तुझी गरज आहे तेवढीच तुला तिची गरज आहे. लक्षात घे. प्रेम घ्यावं आणि द्यावं ताई. अशा तऱ्हेने मीनाताईचा विरोध असतानाही नंदाचे त्याच्या घरी एक दिवस आगमन झाले. 17-18 वर्षाची चुणचुणीत नीटस्फोर, स्वस्तातले पण स्वच्छ, नीटनेटके कपडे घातलेली, टपोरी डोळ्यात भीती, कुतूहल, उत्साह असे संमिश्र भाव असलेली, बाप जन्मताच गमावलेली आणि आई असून जवळ नसलेली नंदा पाहून कोणीही सहृदय माणसाला तिची कणव आली असती. पण मीनाताईने स्वतःला बजावले की ती तुझी प्रतिस्पर्धी आहे. तिच्याबद्दल तुला अजिबात कणव वाटता कामा नये. ती आपल्यामुळे कुठे कामात कुचराई करते का ते त्या डोळ्यात तेल घालून बघायची. पण मायलेकी मीनाताईंना तक्रारना जागा ठेवली नाही. कमल काम करत असताना त्या दोघी अगदी हळूहळू बोलत. त्याच असं बोलणं सुरू झालं की मीनाताईंना नेमकं तहान लागे किंवा कमरेला रग लागली म्हणून कूस बदलला कमलची मदत हवी असे त्या कमलला हाक मारत. आता कमलने याला वेळ लावला की तिची अशी खरपट्टी काढायची याचा विचार करत तोच कमल लगबगीने येई. काय हवंय ताई? तिच्या आवाजातल्या मर्दवाने त्या अगदी खजील होऊन जात. बहीणचे बोलली त्याचा प्रत्यय त्यांना 4 दिवसात आला. एक दिवस केर भांडे करणारी मंगल आजारपणामुळे कामावर आली नाही, तर ते काम नंदाने स्वतःहून अंगावर घेतलं. नुसता वरवर केर न काढता टेबल पुढे ओढून खुर्च्या सरकवून ती केर काढायची. काम करताना सतत गोड आवाजात गुणगुणत असे. मंगलचा आजार लांबला तरी नंदानी कुचराई नव्हती. 5व्या दिवशी तिने स्टूलवर चढून पंखेवर पुसून त्यांच्या. दुसऱ्या दिवशी ती शोकेसजवळ जरा रेंगाळली म्हणून मीनाताईने तिच्यावर खेकसना तोवर तिने विचारले, आजी, या कपाटातल्या वस्तू आवरून नीट लावल्या मी तर चालतील का? 4 महिन्यापूर्वी हे काम करायचे त्यांच्या मनात आले होते. तेवढ्यात या गंभीर आजारांचे निदान झाले. मग
सगळ्या तपासण्या, दोन्ही मुलांच्या फेऱ्या, शस्त्रक्रिया या सगळ्यात ते काम राहून गेले. त्यांनी मान हलवून तिला सहमती दिली. चालेल, उद्या करते, ती लगेच उत्साहाने म्हणली. दुसऱ्या दिवशी एखाद्या अनुभवी गृहिणीसारखं काम करून तिने कपाट आवरलं. ते करताना सतत तिची टळकी चालू होती. आजी, हे कुणाचे फोटो? तुमच्या नातीचे? किती छान दिसते. माझ्या एवढीच आहे वाटतं. किंवा बाई गं, केवढी ही पुस्तकं. कोण वाचत असेल आजी ही? मध्येच एक पत्त्याचा कॅट दिसल्यावर तर बाईसाहेब हरवूनच गेल्या. अय्या, पत्ते? आजी, तुम्ही रमी खेळता? आपण खेळूया उद्या. मीनाताईंनी हसून मान डोलवली. मग दुपारच्या जेवणानंतर रोज रमी खेळणं सुरू झालं. कधी भेटायचा आलेली मीनाताईची बहीणही खेळत समईत व्हायची. कपाट आवरताना तिला मीनाताईंनी भरतकाम केलेला एक रुमाल सापडला. तसं भरतकाम मला शिकवा म्हणून तिने हट्ट केला. मग संध्याकाळी भरतकामाचे वर्ग सुरू झाले. पोरगी हुशार होती, पटकन शिकून गेली. मीनाताईच्या मनात बर्फ हळूहळू वितळायला लागलं. त्यांचं मन सारखी आपल्या नातीशी तिची तुलना करत होती. शस्त्रक्रियेच्या वेळी दिल्लीहून मुलगा आला होता तेव्हा नातेही बरोबर आली होती. तिने ना घरातल्या कामाला हात लावला, ना कधी आजीजवळ बसून तिची चौकशी केली. सतत टी व्ही किंवा मोबाईलला चिकटलेली आणि डॅड, आय ॲम गोईंग बोर, आपण परत कधी जायचं, हेच पादुपल लावत बसलेली. हिला एवढी समज कुठून आली असेल? कायम दुसऱ्यांच्या घरी राहिल्याने एक दिवस भेंड्या खेळत झालं. गोड आवाजात पारंपरिक ग्रामीण मराठी हिंदी सिनेमातली गाणी नंदा म्हणत होती. मध्येच गाता उठून नाचायला लागली. झिंगाटच्या गाण्यावर तर एवढी बेभान होऊन नाचली की मीनाताई आणि कमलने टाळ्या वाजवल्या. घरातल्या भिंतीवर टाळ्यांचा आवाज आहेत असा त्यांना भास झाला. इतकं आनंदी उत्साही वातावरण त्या घराने खूप वर्षानंतर अनुभवलं नव्हतं. त्या वातावरणाचा परिणाम मीनाताईच्या तब्येतीवरही झाला. नियमित तपासणीसाठी डॉक्टरकडे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं तजेला पाहून डॉक्टर चकित झाले. मीनाताईचं नंदाविषयी मतपरिवर्तन पाहून बहिणीने एक दिवस, काय ग, ही 8च दिवस राहणार होती ना, मग आता किती दिवस झाले असं चेष्टेत विचारलं. हवे तेवढे दिवस राहू दे ग, तिच्यामुळे माझ्या घरात घर पण येते, चैतन्य येते, मीनाताई म्हटल्या. 1.5 महिना होत आला. एक दिवस कमलने सांगितले की बहिणीच्या गावचा कोणी पाहुणा मुंबईत आला आहे आणि तो परवा रात्रीच्या गाडीने परतणार आहे. नंदाला घरापर्यंत सोबत आहे म्हणून त्यांच्याबरोबर तिला पाठवायचे ठरवले आहे. मीनाताईंना हे कळल्यापासून अगदी हुरहुर लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी नंदाच्या हातावर हे तुला खायला आणि शॉपिंगला म्हणत 500च्या कडकडीत 5 नोटा ठेवल्या. नंदा अगदी हरवून गेली. आजी, उद्या तुम्ही आंघोळीनंतर झोपता तेव्हा आई आणि मी शॉपिंगला गेले तर चालेल? जेवायच्या वेळेआधी येतोच. मीनाताई हसून मान डोलवली. त्यांना परतायला बराच उशीर झाला तरी मीनाताईंची तक्रार नव्हती. ती आली ती आनंदाने निथळत होती. आल्याबरोबर तिने सगळ्या वस्तू टेबलवर मांडल्या. तिने फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी आठवणीने खरेदी केली होती. स्वतःसाठी 2 ड्रेस घेतले, आईसाठी चप्पल, मावशीच्या मुलांसाठी खेळ, मावशीसाठी डझनभर चमचे. कौतुकाची गोष्ट म्हणजेच मीनाताईंनी आणि तिच्या बहिणीसाठी रुमाल आणि मावशीकडे न्यायला खाऊ, एवढं सगळं तिने त्या पैशात बसवलं होतं. ते पाहून मीनाताई गहिवरल्या. आजी, तुम्ही मला इथे राहण्याची परवानगी दिली
त्यामुळे मला काय काय मिळालं सांगू. एकटे बोट मोजत नंदा सांगायला लागली. माझी सुट्टी खूप छान गेली. मुंबईसारख्या शहरात पहिल्यांदाच यायला आणि एवढे दिवस राहायला मिळालं. आवडता ड्रेस घेतला. सगळ्यांसाठी खरेदी करता आली. भरतकामाचे टाके शिकायला मिळाले. आणि ताई ही 6 महिन्याची असताना मी पोटासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर आम्हा मायलेकींना पहिल्यांदाच एवढे दिवस एकत्र राहायला मिळालं. नंदाचं बोलणं मध्येच तोडलं. डोळे टिपून कमल म्हणाली, नंदाच्या येण्यामुळे आपल्याला काय मिळालं याचा मीनाताई मनात हिशोब करत राहिल्या. नंदासारखी बोटं मोजायला गेलं तर हाताची बोटं कमी पडतील याची त्यांना जाणीव झाली. देव म्हणतो, आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहे याला महत्त्व आहे. देव सांगत आहे, रानात तण आणि मनात ताण पिकाचा नाश करते. मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नाम स्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. घरासमोरील गाडी आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातली म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा घरात श्रीमंती आहे. तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते. पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्यांचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नाभाखाली तुमच्या जाळ्यात अडकून तुमच्या कठपुतली करतो. प्रत्येक गोष्टी मनासारखी घडली असती तर जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असते. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप सोपं असतं, पण बरोबर असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं. तुमच्याबद्दल मनात घाण विचार ठेवतो. खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचा एक फायदा असतो. एक तर मनावर कुठलंही ओझं राहत नाही आणि ताणसुद्धा नाहीसा होतो. सवयी लक्षात ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्र लक्षात ठेवा, ते आपले भविष्य घडवते. किती वेळ मागितलं तर सुख उसणं मिळत नाही. एखाद्या जागेवर बसून कधीच ध्येय शिखर गाठता येत नाही. आपल्या देवावर नेहमीच निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. स्वामी म्हणजे हवा, जी बघताही येत नाही, जी दाखवताही येत नाही आणि तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. फक्त अनुभव. तुम्ही स्वामींचे चिंतन करा, स्वामी तुमची चिंता करतील. स्वामींवर विश्वास ठेवा. कधीकधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कल्पनासुद्धा केलेली नसते. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. स्वामीकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हायची हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही. देव म्हणतो, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनातलं काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो. कितीही संकटे आली तरीही स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह माऊलीच्या मांडीवर विसावा. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील. एकटे असाल तर मार्ग सापडत नसेल तर स्वामींना वर विश्वास ठेवा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या गोष्टी
मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.